स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने भुदरगड, राधानगरी व कागल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी CSR निधी अंतर्गत फवारणी पंप व सामाजिक साहित्य पुरवठ्याची नोंदणी सुरू असताना निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया अर्धवट थांबली. परिणामी अनेक शेतकरी महत्त्वाच्या लाभापासून वंचित राहिले. या घटनेनंतर काही मूलभूत प्रश्न अनुत्तरितच राहिले. संबंधित संस्थेचे कार्यालय भुदरगड निवडणूक आयोगाच्या हद्दीत नसून कागल विधानसभा व प्रशासकीय हद्दीत येते. असे असताना भुदरगड येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई कोणत्या अधिकाऱ्याने केली? कार्यालयात प्रवेश, कामकाजात अडथळा आणि सील लावण्याचा अधिकार नेमका कोणत्या कायद्याअंतर्गत वापरण्यात आला? याबाबत स्पष्ट आदेश आहेत का? नोंदणी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने जर शेतकऱ्यांना CSR निधीतून मिळणारा लाभ मिळाला नाही तर त्या आर्थिक व सामाजिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न आता शेतकरी वर्ग विचारत आहे. दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा निवेदिता युवराज येड्डुरे यांनी या कारवाई विरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा दिला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित निवडणूक अधिकारी व प्रशासनावर राहील असं स्पष्ट केलंय. अर्थसंकल्पात शेतकरी हिताच्या घोषणा होतात, मात्र प्रत्यक्षात मदतीच्या योजना थांबतात. या विसंगतीला जबाबदार कोण? हा प्रश्न आता केवळ संस्थेचा राहिला नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या लक्षात आलेला गंभीर मुद्दा ठरला आहे.